जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा कधी कधी युतीमध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागतात आणि स्वबळावर लढण्याची परिस्थिती 100% भाजप करण्यासाठी भाजपचा झेंडा प्रत्येक ठिकाणी फडकवण्यासाठी मेघना बोर्डीकर संपर्क कमी पडणार नाही तर तुम्ही देखील मनामध्ये थोडीफार काय डबल इंजिन सरकारचा उल्लेख आणि उपस्थितांच्या उंचावल्या भुवया। महायुती आहे पण भाजपच्या मंचावरून मेघनाताईंनी दिला मोठा सिग्नल। वसमत येथील भाजपच्या संघटन पर्व, सदस्यता नोंदणी अभियान आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्याचा विशेष अहवाल। या कार्यक्रमाला राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री मेघना बोर्डीकर साकोरे उपस्थित होत्या। त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। पाहुयात हा खास रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व आणि सदस्यता नोंदणी अभियानाच्या निमित्तानं वसमत इथं भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या सोहळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या आणि अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडल्या। यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। मला 100 वरून मला माहिती आहे कारण की बघा एवढं मोठं आपल्या पक्षाचं काम आहे। आता डबल इंजिनचं सरकार आहे। आपल्याला येणाऱ्या कमिट्यामध्ये आपल्याला स्थान मिळवायचे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला काम मिळवायचे, अशा आपल्याला स्थान मिळवायचे कारण प्रत्येकाची इच्छा अपेक्षा। राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असताना त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा डबल इंजिन सरकारचा उल्लेख केला। त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या। यामुळे महायुतीतील एका पक्षाला टोला लगवल्याचं स्पष्ट झालं। आपण असलो तरी मुख्यमंत्री या राज्याचे हे आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत। तशाच पद्धतीने न्याय हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यांना मिळाला पाहिजे, याच्यासाठी कुठेच कमी पडणार नाही। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुतीसोबत लढलो, महायुतीसोबत आणि स्वबळावर लढण्याची परिस्थिती जरी झाली तर स्वबळावरती 100% भाजप करण्यासाठी भाजपचा झेंडा प्रत्येक ठिकाणी फडकवण्यासाठी ही मेघना बोर्डीकर संपर्क कमी पडणार नाही तर तुम्ही देखील मनामध्ये थोडीफार काय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असताना भाजप कार्यकर्ते सक्षम झाले पाहिजेत असा संदेश त्यांनी दिला। वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता असली तरी मुख्यमंत्री हा भाजपचा आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुती झाली नाही तर भाजप स्वबळावर लढेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। महायुतीमुळे अनेक आपल्याला सहन करावं लागलं आणि त्यात वसमतवाले तर बिचारे पहिल्यापासून मग लोकसभेला सगळी तयारी असताना मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा कधी कधी युतीमध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती लोकसभेच्या वेळेला तर असं वातावरण होतं की महाविकास आघाडीवाले तर कुठल्या हवेत म्हणजे माहिती नाही, भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही, अशा पद्धतीचं वातावरण होतं लोकसभेच्या वेळेला। आणि त्यामुळे जरी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून वसमतमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व इथं मोठ्या पदावरती कधी राहिलं नाही, पण लोकल बॉडीमध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा उंचावर ठेवणारा या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा कुठल्याही नेत्याच्या मदतीशिवाय। यावेळी त्यांनी वसमतच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितलं की भाजपला मतदान करण्याची इच्छा असूनही काही वेळा नाईलाजाने इतरांना मतदान करावं लागतं। मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा कसा फडकवायचा यावर त्यांनी भर दिला। आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे देशामध्ये सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे। मग आपल्याही बोलून आणि खास करून वसमतच्या माझ्या सहकार्यांनी मनामध्ये किंचितही ठेवायचं नाही की आमच्या इथं काही नाही। युतीतले आपले आमदार आहेत त्यांना सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने सांगू, पण आपण त्यांना हे विसरू द्यायचं नाही की ह्या राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि ग्राउंडला भारतीय जनता पार्टीसारखं संघटन कुठल्याच पक्षाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये। म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी। आपली महायुती आहे असं म्हणत त्यांनी वसमतच्या आमदारांना लक्ष केलं। मुख्यमंत्री हे भाजपचेच असल्यामुळे किंतु परंतु न ठेवता पक्षासाठी काम करा असा संदेश त्यांनी दिला। तसेच आमदारांना समजावून सांगण्याचंही त्यांनी सुचवलं। त्यांच्या या वक्तव्यानं भाजप कार्यकर्त्यांना धीर मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। तर हा होता भाजपच्या संघटन पर्व आणि नागरी सत्कार सोहळ्याचा विशेष अहवाल। वसमतमधील राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आपली ताकद वाढवून आमदार महोदयांना धक्का देण्याच्या तयारीत आहे का
असा प्रश्न उपस्थित होतो. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.